पाहूयात विस्तृत बातम्या। कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात सांगलीतून लोकप्रतिनिधींनी रणशिंग फुंकलंय। अलमट्टी उंचीवाढी विरोधात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हा बंद ठेवून निषेध करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड आणि आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि पूरग्रस्तांनी उपस्थिती लावली होती। यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात विधानसभा आणि रस्त्यावर लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। सगळ्यांचा उत्साह पाहून ज्यांना झळ पोचते त्यांचा सगळ्यांचा उत्साह पाहून उद्या एक दिवस सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा ही 3 जिल्हे बंद ठेवायचे आणि शासनाला जागा नाही, आपल्या नेत्याला जागा नाही। माझं असं मत होतं, हा एका मोठा महत्त्वाचा प्रश्न असता सुद्धा आपण जागे झालो नाही, आपण आपलं मत दिलं नाही। नेते मंडळीने जागा व्हायला पाहिजे होतं। कर्नाटक इतक्या जाग्यापर्यंत गेले, दिल्लीत पोहोचले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचले आणि त्या मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि आधी सुस्त काढावून लागलेत मागं। त्यांनी उंची वाढवायची मान्यता म्हणजे लवादान दिली म्हणते, दिलेली आम्हाला माहिती नाही पण ते म्हणतात आणि त्यांच्या दिल्लीच्या जिल्हा समजा कमिटी मागं लागले की आम्हाला आधी सुद्धा काढून द्या, त्यामुळे आम्ही उंची वाढवतो। पण उंची वाढवतो आपल्या देशाच्या, आपल्या राज्य शासनानं फक्त आम्ही कमिटी दिल्या, कमिटीला अभ्यास चालला एवढंच आम्हाला सांगितलं आणि हे आज कमी पडले, मागं पडलेलं आहे आणि त्यांनी इतक्या पुढे गेले। आपण काही केल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय आणि आपलं राज्य शासन हा एक सुप्रीम कोर्टात गेल्याशिवाय, त्याला थांबवल्याशिवाय, स्टे दिल्याशिवाय थांबत नाही। पण ते देतील न देतील पण आम्ही जनतेच्या कोर्टात जातोय, जनता उठवतोय, जनतेची इच्छा आहे। जनतेला आपण इतकं पुढं झालेलं नुकसान, इतक्या मागं झालेलं इतकं पुढं नुकसान नको आहे, त्यामुळे जनता उठवून जनतेनं एक दिवस बंद पडायचा आणि पुढची स्टेप त्या बंद पडल्यानंतर पुढची स्टेप काय घ्यायची ते बघूया, त्या सगळ्यांच्या संमतीने घ्यायचं बघूया। पण एक दिवस आम्हाला 3 जिल्हे ज्यांना झळ पोचायचे त्यांनी बंद ठेवायचे, लोकांचा असंतोष जनते शासनाला दाखवायचा आहे, राज्य शासन आणि दिल्ली गव्हर्नमेंटलाही दाखवायचा आहे। अशा पद्धतीनं आपल्याला हा आजचा निर्णय झालेला आहे आणि त्या पुढचा निर्णय त्या निर्णयाचा अवलंबून असेल आणि त्यावेळी मीटिंग होऊन त्यांचा पुढचा निर्णय आम्ही घेऊ। जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनी सुद्धा पाठ फिरवलेले आहे, अन्य लोकप्रतिनिधी आले नाहीत जिल्ह्यातले, त्याबद्दल काय त्यांना निमंत्रण होतं का? बोलवलं होतं, आता जनतेनं त्यांना निवडून दिलंय, आता जनतेचे प्रश्न येत नसते तर त्या काय इलाज नाही ना। पण जनता आम्ही उठवतोय, जनतेला त्याच्या ज्यांना झळ पोचते जनता उठलेले। तुम्हाला म्हणजे आपण बोलवले आपण पटण्याची माणसं सगळी आली, आज बघितले तुम्ही, नेते येऊ दे न येऊ दे पण जनता आता थांबत नाही। जनतेनं हा निर्णय घेतला आहे, इथून पुढं इतके दिवस आमचं झालेलं नुकसान बास आहे, इथून पुढं आम्हाला नुकसान नको आहे आणि त्यासाठी ते जनताच त्यांच्या मागं लागेल। सरकारला काय इशारा आहे तुमचा? आमचा हाच असेल की तुम्ही अलमट्टी धरणाबाबत जे कर्नाटकने केलेलं आहे ते इतक्या पुढे नेलेलं आहे, ते आपल्यालाही थांबवायचं आहे। तुम्ही थांबवू शकताय, राज्य शासन थांबवू शकताय, हायकोर्टात जाऊ शकताय किंवा लवादाचा पुन्हा निर्णय, आता नवीन स्टेट काय झाली आणि त्याच्यासाठी लवादानं पुन्हा निर्णय घ्यावा, पुन्हा मिटिंग बोलावी आणि पुन्हा पाणी वाटप व्हावं आणि अशा पद्धतीने गेल्याशिवाय होत नाही आणि हा प्रश्न सुटत नाही। सुटण्यासाठी शासन हे केलं तर प्रश्न सुटतोय, पण यांनी आम्हाला बाकी काही न बोलता, नदी जोड प्रकल्प न सांगता आमचं आहे ते कसं वाचवायचं हे सांगावं अशी आमची विनंती आहे शासनाला। पण आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एका महत्त्वपूर्ण विषयासाठी या भवनामध्ये उपस्थित आहे। खरं तर माझ्या पूर्वी बोलत असणाऱ्या वक्त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं, खासदार साहेबांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले की हा इथं कसा। पण खासदार साहेब आता अलीकडच्या काळामध्ये असं झालंय, पूर्वीच्या परंपरेप्रमाणे अजून देखील तासगाव कवठे मंडळामधले पाहुणे जतकडे कमी देतात आणि पोलीस इस्लामपूरकडे जास्त देतात आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने समोर बसलेली अनेक माणसं प्रत्यक्ष माझे पाहुणे आहेत आणि पाहुण्यांच्या मदतीला आपण केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं। आजचा विषय आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे। त्याचं कारण असं आहे की फक्त राहणीमानावरती किंबहुना आपली घरं उडतायत म्हणून फक्त आपण इथे उपस्थित झालोय असं नाहीये, तर जिल्ह्याच्या कृषी उत्पन्नामध्ये फरक पडतोय, दरडोई उत्पन्नात फरक पडतो, व्यापार संपतोय। माझ्या पूर्वी बोलत असताना अत्यंत कळवळीनं एक व्यापारी बंधू बोलले
आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या एकूण आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा फरक पाडणारा हा विषय आहे. आणि या विषयामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन कुठेतरी लढा उभा केला पाहिजे ही भूमिका अण्णांनी स्वीकारली. अण्णांनी आम्हाला फोन केला. या लढ्यामध्ये, या बैठकीमध्ये आपण कसं लढायचं आहे, प्रश्न काय आहे, त्या प्रश्नामुळे अडचणी काय आहेत, कसं आपण पुढे जायचं या बाबतीत अनेक वक्ते बोलले. मी त्यावर बोलणं योग्य नाही, पण अण्णा आपण सर्वांनी हा लढा करत असताना, हा लढा देत असताना याची दिशा ठरवावी. आपण जर म्हणताय लोकसभेमध्ये आपल्या खासदार साहेबांनी या बाबतीत आवाज उठवलेला आहे, त्यांना त्याचं उत्तर मिळालेलं आहे. विधानसभेमध्ये येत्या काळात आम्ही याच्यावरती आवाज उठवू. रस्त्यावरची लढाई कशा पद्धतीने करायची आहे, त्याचबरोबर तांत्रिक दृष्ट्या सुद्धा ही लढाई आपल्याला करावी लागणार आहे. फक्त रस्त्यावरती येऊन चालणार नाही.